वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वभी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु त्वं नमामि। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अत श्री साई चरित्र अध्याय दुसरा। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, सद्गुरु साईनाथाय नमः। पूर्वाध्यायी मंगलाचरण झाले देवता कुलगुरु वंदन। साई चरित्र पेरून आता प्रयोजन आरंभू। अधिकारी अनुबंध दिग्दर्शन अतिसंकलित करू विवेचन जेणे श्रोतया ग्रंथ प्रवेशन आयासे वीण घडेल। प्रथम अध्यायी यथानुक्रम करुणी गोधूम पोषणोक्रम केला महामारीचा उपशम आश्चर्य परम ग्रामस्था। ऐशा साईच्या अगाध लीला श्रवण करता आनंद झाला। तोची या काव्यरूपे प्रकटला बाहेर उतटला प्रेमपूर। म्हणून साईचे धन्यवाद वाटले यथामती करावे विशद। होतील ते भक्तासी बोधप्रद पापापनोद होईल। तदर्थ हे साई चरित्र लिहू आदरिले अतिपवित्र। आरंभिले जे कथासत्र इह परत्र सुखद। सन्मानदर्शक संत चरित्र नव्हे ते न्याय या तर्कशास्त्र। तरी होईल जो संत कृपापात्र तयान विचित्र काहीच। तरीही प्रार्थना श्रोतया लागी व्हावे जी या आनंदा विभागी। धन्य भाग्याचा तो सत्संगी कथा व्यासंगी निरत जो। चिरपरिचित जीवाचा मित्र सहवास ज्यांचा दिवस रात्र। त्याचे न मज रेखाटवे चित्र संत चरित्र काय लिहू। जेथे माझे मज अंतरंग ओळखू येईना यथा सांग। त्या म्या संत मनीचे तरंग वर्णावे निर्व्यंग कैसेनी। करू जाता स्वरूप निर्धार मुकावले जेथे वेदहिचार। त्या तुझ्या रूपाचा विचार कळेल साचार मज कैसा। स्वये आधी संत व्हावे मग संता यथार्थ जाणावे। तेथ मी संतासी काय वानावे हे मज ठावे आधीच। सप्तसागरीचे पाणी तयाचीही करवेल मापणी। आकाशासी घालवेल गवसणी परीन आयणी संत येती। जाणे मनी मी एक पामर परिबाबांचा प्रताप अनिवार। पाहुणी उठे गावयाची लहर तीही अनावर हो पाहे। जय जयाजी साईराया दिनदुबळाची या विसाविया। अगाध न वर्णवे तुझी माया करी कृपाया दासावरी। लहान थोंडी मोठा घास कैसे होईल माझे साहस। होऊन देई माझा उपहास वाटे हा इतिहास लिहावा। संत चरित्रे जे जे लिहिती तयावरी भगवंताची प्रीती। ऐसे महाराज ज्ञानेश्वर वदती धरावी भीती मग मी का। माझी आई मनी स्फूर्ती चेतविती तीच भगवंत मूर्ती। स्वये जरी मी जड मूढमती निज कार्यपूर्ती ती जाणे। भक्त जी जी सेवा कल्पिती स्वंत स्वयेची करून घेती। भक्त केवळ कारण निर्मिती सकळ स्फूर्ती संतांची। सारांश हा साई स्वये करवी निज चरित्र मज मूर्खा करवी। तेनेची या कथेची थोरवी गौरवी जे आदरे। साधू संत अथवा श्रीहरी कोणाचेही धरुणी निज करी। आपली कथा आपण करी निज कर शिरी ठेवून या। जैसी शके 1700 साली महिपतीसी बुद्धी स्फुरली। साधू संताही सेवा केली चरित्रे लिहिली त्या करवी। तीच सेवा 1800 साली दासगणूच्या हाते घेतली। पुढील संत चरित्रे लिहविली पावन झाली सकळी का। भक्त आणि संत विजय ग्रंथ भक्त आणि संत लीलामृत हे चार जैसे महिपती रचित दासगणुकृत दोन तैसे। एकाचे नाव भक्त लीलामृत दुजियाचे नाव संत कथामृत। उपलब्ध अर्वाचीन भक्त संत उभय ग्रंथात वर्णियले।
प्रथम कुलदेवतेला वंदन केलं आहे. गणपती, सरस्वती, गुरु सर्वांना नमस्कार करून पुढे अध्याय सुरू केला. तर मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की त्याने दळण दळलं आणि गावाच्या वेशीवरती ते पीठ नेऊन टाकलं आणि त्याने मग ती महामारी कशी काय ती संपून गेली. तर मग म्हणे आता मला असं ते बघून खरं इच्छा झाली की आपण हा ग्रंथ लिहावा आणि मी सुरुवात केली. पण म्हणे मी तर खूप पामर आहे म्हणे, मला ह्यातलं काही माहीत नाही आहे. पण ते स्वतः माझ्या हातून हा ग्रंथ लिहून घेत आहेत आणि ज्या पण कोणी म्हणजे आत्तापर्यंत संतांनी कथा रचल्या, ज्यांनी कोणी ग्रंथ लिहिले त्यांनी कधीच स्वतःला श्रेय घेतलं नाही. सगळ्यांनी असंच सांगितलं की ते संत किंवा स्वतः श्रीहरी आमचा हात धरून आमच्या करवी हा ग्रंथ लिहून घेत आहेत. आम्ही तर मूढमती मूर्ख आहोत, आम्हाला काही ज्ञान नाही, अक्कल नाही. पण देव कोणावरही कृपा करतात आणि त्याच्याकडून या गोष्टी करून घेतात. मग तसंच त्यांनी सांगितलं आहे की सन 1600मध्ये कोणी भक्त विजय लिहिला, दासगणूंनी काही ग्रंथ लिहिले, तर महिपतींनी काही ग्रंथ लिहिले, तर त्यांच्यावरती तेव्हा तेव्हा देवाची कृपा झालेली होती. त्यातील भक्तलीलामृतात श्री साईचे मधुर चरित्र आहे वर्णिले अध्याय त्रयीत, श्रोती तेथ वाचावे. तैसी ही गोड ज्ञानकथा कथेती साई एका भक्ता, ती वाचावी संत कथामृता. अध्याय 57 पहा हो. शिवाय साईंची अलौलिक लीला, रघुनाथ सावित्री भजनमाला, अनुभवपूर्व निववी जनाला, अभंग पदाला गाऊन. यातील एक बाबांचे लेकरू, जे तृषित चकोरा अमृत करू, वर्षले कथामृत प्रेम पडी भरू, श्रोता ते सादरू सेवावे. म्हणजे दाखले दिलेत मागचे कुठल्या ग्रंथात बाबांचं काय काय चरित्र आहे आणि हे सर्व अभ्यास करून याने लिहिले. असंच मी एक बाबांचं लेकरू आहे आणि मी हे ग्रंथ सादर करतोय. दासगणूंची स्फुट कविता, तीही अत्यंत रसभरिता, आनंद होईल श्रोतया चित्ता, लीला परिसता बाबांची. तैसेची गुर्जर जना करता, भक्त आम्ही दास भवानी मेथा, त्यांनीही काही चमत्कार कथा, अति प्रेमळता लिहिल्या ती. म्हणजे गुर्जर समाज कुठे आहे? राजस्थानमध्ये मला वाटतं. तर तिथे पण आमिदास भवानी नावाचे जे एक आहेत त्याने पण काही बाबांच्या कथा लिहिलेल्या आहेत. शिवाय काही सद्भक्त शिरोमणी, साई प्रभा हे नाव ठेवूनी, प्रसिद्ध करीत पुण्यपट्टणी, कथाश्रेणी बाबांच्या. ऐसी या कथा असता, त्या ग्रंथाची काय आवश्यकता, शंका येईल श्रोत या चित्ता, निराकारणता आकरणी जे. साई चरित्र महासागर, अनंत अपार रत्नाकर, मी टिटवी तो रीता करणार, घडणार हे कैसेनी. तैसे साईंचे चरित्र घन, अशक्य कधीही सांग वर्णन, म्हणून करवेल ते कथन, तेनेच समाधान मानावे. अपार साईंच्या अपूर्व कथा, शांतीदायक भवद वार्ता, श्रोतया देतील श्रवण उल्हासता, चित्त स्थिरता निज भक्ता. कथा बदले परोपरीच्या, व्यावहारिक उपदेशाच्या, तैस्याची सर्वांच्या अनुभवाच्या, वर्माच्या निजकर्माच्या. अपौरुषेय श्रुती विख्यात, तैशा असंख्य आख्यायिका विश्रुत, तैशेची बाबा मधुर अर्थभरित, अपरिमित सांगत. ऐका त्या सावधान, ऐकता त्या सावधान, इतर सुखे तृणा समान, विरोणी जाय भूकतहान, समाधान अंतरी. मग हे लेखक म्हणतात की तुम्ही म्हणाल मग इतक्या लोकांनी ग्रंथ लिहिलेत तर अजून ह्या ग्रंथाचं प्रयोजन काय हो? तर म्हणे साई चरित्र म्हणजे एक असा मोठा महासागर आहे, त्यामध्ये कथेची असंख्य रत्ने आहेत आणि मी तर काय एक बारकीशी टिटवी आहे, तर मी काय त्या सागराला रीता करणार का? नाही. जसं वेद अपौरुषेय आहेत, म्हणजे वेद कोणाच्या हातून निर्मित नाही आहेत, तशाच या साईंच्या कथा देखील कर्णोपकरणे आहेत. कुणा एकाने त्या केल्या नाही आहेत, पण त्या कथा आहेत आणि त्यांची वचनं वगैरे ऐकताना लोकांना अतिशय समाधान आनंद वाटत असे. कोणासी व्हावी ब्रह्मसायुज्यता, अष्टांग योग प्रावीण्यता, समाधी सुख निर्भरता, होईल कथा परिस्ताया. श्रवणार्थीयाचे कर्मपाश, तोडून टाकती या कथा अशेष, बुद्धीसी देती सुप्रकाश, निर्विशेष सुख सकळा. त्याने मज स्फुरली वासना, ऐशा सुसंग्राह्य या कथा नाना, वौनी करावे माला ग्रंथना, हिची उपासना चांगली. कानी पडता चार अक्षरे, तत्काळ जीवांच्या दुर्दिन ओसरे, संपूर्ण कथा ऐकता सादरे, भावार्थी उतरेल भवपार. माझी करुणी या लेखणी, बाबाची गिरवीतील माझा पाणी,
पणी तो मी केवळ निमित्त मात्र धनी, अक्षरे वळणी वळविता. वर्षानुवर्ष बाबांची लीला पाहोनी लागला मनासी चाळा. बाबांच्या गोष्टी कराव्या गोळा, भोळ्या प्रेमळा कारणे. होऊन या प्रत्यक्ष दर्शन, निवाले नाहीत ज्यांचे नयन. तयासी बाबाचे महात्म्य श्रवण, पुण्य पावन घडावे. कोण्यास भाग्याची आमना, वाचावयाची होईल कामना. परमानंद होईल मना, समाधान लाहेल तो. ऐशी मनात उदेली वृत्ती, माधवरावांचे कानावरती. घातली परी साशंक चित्ती, कैसे मज प्रतिसादे हे. वयासी उलटली वर्षे 60, बुद्धी ही नाटवा आहे सुनाट. अशक्त राहील खटपट, उरली वटवट तोंडाची. तरी ती व्हावी साई प्रित्यर्थ, साधेल काहीतरी परमार्थ. इतरत्र होतील ते निरर्थ, एतदर्थ हा यज्ञ. अनुभव घेता दिवस राती, वृत्तांत लिहावा आले चित्ती. जयाच्या परिशीलन शांती, मनासी विश्रांती लाभेल. आत्मतृप्तीचे निसर्गोद्धार, आत्मतृप्तीचे निसर्गोद्धार. स्वानुभूतीचे अधिष्ठानावर, बाबा उतरले वारंवार. श्रोतया सादर करावे, भोवतवदले ज्ञानकथा. अनेका लाविले भजन पंथा, तयाचा संग्रह करावा पुरता. होईल गाथा साईचा. मग या बाबांच्या कथा ऐकताना कोणाची भूक ताण विसरून जाईल लक्ष देऊन ऐकल्यावर. कोणाला ब्रह्मसायुज्यता म्हणजे सायुज्य मुक्ती मिळेल, कुणाला अष्टांग योग साधन होईल, कुणाचं कर्माचे पाश बाबा तोडून टाकतील. अशा या अनेक सुसंग्राह्य कथा आहेत. या तत्काळ जीवाचा उद्धार करतील आणि दुर्दिन माणसाचे वाईट दिन ओसरून जातील, निघून जातील. बाबा माझीच लेखणी करतील किंवा माझा हात धरतील आणि बाबा कथा गिरवतील. आता वर्षानुवर्ष या बाबांची जी लीला आहे ती भोळ्या भक्ताच्या श्रवणी पडावी म्हणून मी हा यज्ञ करतो आहे. ज्यांना प्रत्यक्ष दर्शन बाबांचे मिळाले नाही, ज्यांचे मनात म्हणजे काही या गोष्टीची आस राहून गेली, तर ह्या सर्व कथा ऐकून त्यांच्या मनाला आनंद होईल. आता बघा, मी वयाची 60 वर्षे पूर्ण केली. 60 बुद्धी नाटी म्हणतात ना, तशी बुद्धी पण नाटी झाली आहे. तर ही खटपट करण्यात काय म्हणजे असं वाटतं कधी कधी आपली उगाच तोंडाची वटवट होते की काय. पण ती जरी वटवट झाली तर ती साई प्रित्यर्थ होत आहे. त्यामुळे त्यातनं काहीतरी परमार्थ होईलच. आणि माझ्या जेव्हा म्हणजे समाधी अवस्थेमध्ये त्यांच्या आत्मतृप्तीचे निसर्ग उद्धार, तेव्हा बाबांनी पण त्यांना सांगितलं की तू हा ग्रंथ लिही, हे तू सादर कर. त्या कथा जे सांगती, सादर म्हणे जे जे ऐकती. उभयताच्या मनासी विश्रांती, पूर्णपणे लाभेल. ऐकता श्रीमुखीच्या कथा, भक्त विसरतील देहव्यथा. तयाचे ध्यान मनन करता, अवनिर्मुखता अपैसी. साईमुखाच्या वार्ता, अमृता परिसरस भरिता. परमानंद दाटेल परिसता, काय मधुरता वाणू मी. ऐशिया कथा जो अदांबिकता, आढळेल मजगाता वर्णिता. वाटेत या पद रजधुळी लोळता, मोक्ष हाता येईल. तयाच्या गोष्टींची अलौकिक मांडण, तैसी ती शब्दाची ठेवण. परिसतात तल्लीन श्रोतुगण, सुखसंपूर्ण सकळी का. जैसे गोष्टी ऐकावया कान, किंवा दर्शन करावया नयन. तैसेचे मन होऊन उन्मन, सहज ध्यान लागावे. गुरुमाऊली माझी जननी, कथिती तियेच्या कथा त्या जनी. ऐकोनी वदनोवदनी, सादर श्रवणी साठवू. त्याची वारंवार आठवू, साठवतील तितक्या साठवू. प्रेमबंधनी त्या गाठवू, मग लुटवू परस्पर. यात माझे काहीही नाही, साईनाथाची प्रेरणा नाही. ते जैसे वदवितील काही, ते तैसे पायी मी वदे हाही अहंकार. साईच स्वये सूत्रधार, तोची वाचेचा प्रवर्ताविणार. तरी ते वदनार मी कोण. मीपणा समर्पिता पायावर, सौख्य लागेल अपरंपार. सकळ सुखाचा संसार, अहंकार गेलिया. ही वृत्ती उठावया अवसर, बाबासे विचारू नाही धीर. आले माधवराव पायरीवर, तयाचे कानावर घातली. त्याची वेळी माधवरावांनी, नाही तेथे दुसरे कोणी. ऐसे प्रसंग साधुनी, बाबा लागुनी पुशेले. बाबा हे अण्णासाहेब म्हणती, आपले चरित्र यथामती. लिहावे ऐसे येते चित्ती, आपली अनुमती असली या. मी तो केवळ भिकारी, फिरतो भिक्षेशी दारोदारी. ओली कोरडी भाजी भाकरी, खाऊनी गुजरी काळ मी. त्या माझी कथा कशाला, कारण होईल उपहासाला.
ऐसे न म्हणाया हिरियाला कोंदणी जडविला पाहिजे. असं आपुली अनुज्ञा काय लिहितील आपण असल्या साय, किंवा लिहवी तिला आपलेची पाय दूर अपाय दौडवणी. असता संतांची आशीर्वचने तैसे उपक्रम ग्रंथ रचने, विना आपल्या कृपावलोकने निर्विघ्न लेखन चालेना. जाणून माझी या मनोगता कृपा उपजली साई समर्था, म्हणती लहासील मनोरथा पायी म्या माथा ठेविला. दिदला मज उदीचा प्रसाद मस्तकी ठेविला हस्तवरद, साई सकल धर्म विशारद भवापनोद भक्ताचा. ऐकोनी माधवरावांची प्रार्थना साईसी आली माझी करुणा, अधीर मनाच्या शांतवना धैर्य प्रदाना आदरिले. भावार्थ जाणून माझे मनीचा अनुज्ञापती प्रवर्तली साचा, कथा वार्तादी अनुभवाचा संग्रह साचा करावा. दप्तर ठेवा बरे आहे त्याला माझे पूर्ण सहाय्य, मी तो केवळ निमित्त पाहे लिहावे माझे मीच की. माझी कथा मीच करावी भक्तेच्या मीच पुरवावी, तयाने अहमवृत्ती जिरवावी निर्वावी ती मम पदी. ऐसे वर्ते जो व्यवहारी तया मी पूर्ण सहाय्य करी, हे कथाचं काय सर्वतोपरी तयाचे घरी राहावो मी. साईमुखीच्या ज्या वार्ता आहेत त्या अमृतापेक्षा गोड आहेत, त्याची मधुरता मी काय वर्णावी. तर मग असं जो माणूस आहे की ज्याला ह्या कथेमध्ये अदांभिकपणे जो मला ह्या कथा त्याच्या साईच्या गाताना वर्णन करताना जो व्यक्ती मिळेल, तर त्याच्या पायाच्या धुळीत लोळलं तरी माणसाला मोक्ष हाताला येईल. आता एक गुरुमाऊली माझी जननी आहे, तिच्या कथा तीच मला सांगणार आहे. मी काय म्हणे त्याच्यामध्ये लिहिणार आहे, पण ज्या मिळतील तितक्या आपण साठवू, त्या प्रेमाच्या बंधनामध्ये त्याला गाठू. म्हणजे आपण जसं सोनं वगैरे गाठवलेल्या माळा करतो तशा या कथा देखील गाठूया आणि मग एकमेकाला लुटूया, म्हणजे एकमेकावरती अर्पण करू, ऐकूया आपण सगळ्या श्रद्धेने. मग मी म्हणतो हा पण अहंकार आहे हो, की मी करणार आहे, मी म्हणणार आहे, हा पण अहंकार आहे. मग असं म्हणता ह्यांच्या मनी जे आले तर ते साईंचे भक्त माधवराव होते. त्यानं ह्याने सांगितलं की मला त्यांचं चरित्र करायची इच्छा आहे. मग ते बाबांकडे घेऊन गेले आणि म्हणले की अण्णासाहेबांना तुमचं चरित्र करण्याची इच्छा आहे. तर साई म्हणाले मी तर भिकारी, दारोदारी भिक्षा मागत फिरतो, ओली कोरडी भाजी भाकर मिळेल ती खातो, तर माझ्या कशाला कथा, लोक हसतील उपास करतील. ते म्हणले नाही महाराज, असा तुमच्यासारखा हिरा आहे त्याला कोंदण जडवलंच पाहिजे, पण आपली अनुज्ञा असली तरच ह्या गोष्टी होऊन जातील, म्हणजे मग आपोआपच त्या होतील, येणारे विघ्न तुम्ही दूर कराल. माधवरावांनी अशी प्रार्थना केल्यानंतर साईंना ह्या लेखकाच्या मनाची गोष्ट कळली आणि हो कर बाबा म्हणे, माझ्यावरच्या कथा कर तू, काही हरकत नाही आहे, आणि त्या दप्तरी संग्रही ठेवाव्या. तू कशाला म्हणे, माझ्या कथा खरं मीच केल्या पाहिजे आणि भक्तांची इच्छा मी पूर्ण केली पाहिजे, असं देखील साईंनी तेव्हा सांगितलं. ऐसा जो व्यवहारी तया मी पूर्ण सहाय्य करी, हे कथाचं माझ्या सर्वतोपरी तया घरी राहे मी. अहमवृत्ती जेव्हा मुरे तेव्हा तयाचा ठावई नुरे, मीच मग मीपणे संचरे माझ्याची करेली नमी. ये बुद्धी जे कर्म आरंभिले, श्रवण मनन वा लेखन वहिले, तयाचे त्यानेच ते संपादिले, त्यास तो केले निमित्त. अवश्यमेव दप्तर ठेवा घरी दारी कुठे असावा, वारंवार आठवण ठेवावा होईल विसावा जीवासी. म्हणजे संग्रही ठेवा तुमच्या घरी, तरी पण मी तिथे नांदेल, आणि वारंवार असं माझी आठवण ठेवा तुम्ही, तर तुमच्या जीवाला तो विसावा मिळणार आहे. करिता माझी या कथांचे श्रवण, तयाचे कीर्तन आणि चिंतन, होईल मदभक्तीचे जनन, अविद्या निरसन रोकडे. येथे भक्ती श्रद्धान्वित, तयाचा मी नित्यांकित, या अर्थी न व्हावे शंकित, इतरत्र अप्राप्त मी सदा. सद्भावे या कथा परिस्था, निष्ठा उपदेल श्रोतया चित्ता, सहज स्वानुभव स्वानंदता, सुखावला लादेल. भक्तासी निज रूप ज्ञान, जीव शिवा समाधान, लक्षेला अलक्ष निर्गुण, चैतन्य घन प्रगटेल. ऐसे या मतकथांचे विंदान, त्याहुनी काय पाहिजे आण, ऐसे श्रुतींचे ध्येय संपूर्ण, भक्त संपन्न या अर्थी. जेथे वादावादीची बुद्धी, तेथे अविद्या माया समृद्धी, नाही येथे स्वहित शुद्धी, सदा दुर्बुद्धी कुतर्की. तो ना आत्मज्ञानासी पात्र, तयासी ग्रासी अज्ञान मात्र, नाही तयासी इह परत्र, असुख सर्वत्र सर्वदा.
नको स्वपक्ष स्थापन, नको परपक्ष निराकरण, नको पक्षद्वयात्मक विवरण, काय ते निष्कारण सायास. नको पक्षद्वयात्मक विवरण, होता या शब्दाचे स्मरण, पूर्वी श्रोतया दिदले अभिवचन, झाली आठवण तयाची. ही भाषा तशी अतिशय कठीण आहे. याच्यामध्ये काय सांगितलं, जे भक्ती आणि श्रद्धेने माझ्या गोष्टी ऐकतात त्यांच्या अंकित आहे मी, म्हणजे त्यांच्या अज्ञात आहे मी, महाराज सांगतात, बाबा सांगतात. तर कोणी शंकित होऊ नये, इतरत्र माझी प्राप्ती नाही आहे. सद्भावाने या कथा तुम्ही ऐका, लोकांना सांगा, निष्ठा दाखवा, तर जीवाशिवाला समाधान मिळेल. उगाच वादावादी बुद्धी आणि शंका काढू नका. त्यांना इहपरत्र म्हणजे ह्या लोकी पण सुख नाही आणि दुसऱ्या लोकी पण सुख नाही. म्हणजे एक स्वतःचंच काहीतरी मतांतर स्थापन करायचं, पंथ स्थापन करायचा पक्ष, म्हणजे मग दुसऱ्या पक्षावरती टीका करायची किंवा मग द्वयात्मक पक्ष बघायचा, हे का ते, म्हणजे विवरण करत बसायचं. तर हे सगळं करू नका, श्रद्धेने ऐका. तर आता मी श्रोत्यांना वचन दिलं होतं की म्हणजे मी सांगतो काय ते. आता त्या वचनाची मला आठवण झाली. मागचा अध्याय संपताना मी काय दिलं होतं की हेमाड नाम माझं कसं पडलं ते मी आता सांगतो. मागा प्रथम अध्याय संपता, वचन दिले की श्रोता, हेमाड नामकरण कथा आधी समजता सांगेन. या कथे मी ही अडकता, परचता ठरेल युक्तता, होईल जिज्ञासेची पूर्तता, ही प्रेरकता साईंची. पुढे मग पूर्वानुसंधान, होईल साई चरित्र निवेदन, म्हणून श्रोता करावे श्रवण, दत्तावधान हे कथा. आता हा साई लीला ग्रंथ भक्त हेमाड पंथ विरचित, येथे ऐसे जे प्रत्याध्यांती श्रुत, ते हे पंथ कोण की. सहज आशंका श्रोतिया मना, करवावया तज्जिज्ञासा शमना, कैसा आरंभ या नामकरणा, व्हावे त्या श्रवणा सादर. जन्मादारभ्य मरणावधी षोडश संस्कार देहा संबंधी, त्यातील एक नामकरण विधी, संस्कार सिद्धी प्रसिद्ध. तर म्हणे माझं हेमाड हे नाव कसं पडलं ह्याची मी आता तुम्हाला कथा सांगतो. माणसाला जन्मापासून मरणापर्यंत आपल्या हिंदू धर्मामध्ये 16 संस्कार आहेत. त्या संस्कारामध्येच एक नामकरण विधी आहे की जे म्हणजे नाव ठेवलं जातं त्या व्यक्तीचं. तत्संबंधी अल्पकथा श्रोता परिसी जे सादर चित्ता, हेमाड पंथ नामकरणता प्रसंग उत्पत्ता प्रगटेल. आधी हा लेखक खट्याळ, जैसा खट्याळ तैसा वाचाळ, तैसा चिट्टावाळा आणि कुटाळ, नाही बेटाळ ज्ञानाचा, नाही ठावा सद्गुरू महिमा, कुबुद्धी आणि कुतर्क प्रतिमा, सदा निज शहाणी वेचा गरिमा, वादकर्मा प्रवृत्त, परिप्राक्त नरेशा सबळ, तेनेची साईचे चरण कमळ, दृष्टीस पडले अदृष्टे केवळ, हातो निश्चळ वादनिष्ठ, काकासाहेब भक्तप्रवर, नानासाहेब चांदोरकर, त्यासी ऋणानुबंध नसता तर, कोठून जाणार शिर्डी सहा. काकासाहेब आग्रहा पडले, शिर्डीचे जाणे निश्चित झाले, जावयाचे आधीच बदलले, मन ते फिरले अवचित. याचा एक परम मित्र, तो लब्धानुग्रह गुरुपुत्र, असता लोणावळ्यासी सहकलत्र, प्रसंग विचित्र पातला. तयाचा एकुलता एक सुत, शरीर सुदृढ गुणवंत, असता त्या शुद्ध हवेच्या स्थानात ज्वराक्रांत झाला. केले सकळ उपाय मानवी, झाले दोरे उतारे दैवी, गुरुसी आणून सन्निध बैसवी, अखेर फसवी सुत तया ते. प्रसंग पाहुणे ऐसा बिकट, निवारा वया दुर्धर संकट, गुरुसी बैसविले पुत्रा निकिट, ते सर्व फुकट झाले. ऐसा हा संसार महाविचित्र, कोणाचा पुत्र कोणाचे कलत्र, प्राणीमात्राचे सर्व कर्मतंत्र, अदृष्ट सर्वत्र अनिवार, कानी पडताही दुर्वार्ता, अतिउद्विग्नता आली चित्ता, हीच काय गुरुची उपयुक्तता, पुत्र एकुलता राखवेना, प्रारब्ध कर्म प्राबल्यता, तीच साई दर्शनी शिथिलता, प्राप्त झाली या माझ्या चित्ता, पडला मोडता गमनात, किमर्थ जावे शिर्डी प्रती, काय त्या माझ्या स्नेहाची स्थिती, हाच ना लाभ गुरुचे संगती, गुरु काय करती कर्मासी, असेल जे जे ललाटी लिहिले, तेच जरी होणार वाहिले, मग ते गुरुविन काय अडले, जाणे ठेले शिर्डीचे, किमर्थ आपले स्थान सोडा, कशाशी गुरुचे मागे दौडा, सुखाचा जीव दुःखात पाडा, कवण्याचा आडा कळेना, दैसे दैसे यदिच्छे घडे, ते
मोगू सुख त्या साखडे, काय जाऊनी गुरुची याकडे, तरी होणार पुढे चालेना. जैसे जयाचे अर्जित, नको म्हणता चालून येत, होणारा पुढे काही न चालतं, नेले मज खेचीत शिर्डीशी. म्हणे माझं नाव हेमाड कसं पडलं ते मी सांगतो. तर मग एकदा ते काकासाहेब आणि नानासाहेब चांदोरकर हे लोक आग्रह पडले की चल म्हणे शिर्डीला आमच्याबरोबर ते. तर हा पण निघाला होते, लेखक निघाले शिर्डीला. मग त्यात काय झालं, तर जायच्या आदल्या दिवशीच एक घटना घडली की त्यांचे एक स्नेही होते, चांगले मित्र, लोणावळ्याला राहणारे. त्याला एकुलता एक पुत्र होता, शरीरानं चांगला सुदृढ होता. आणि असं असताना त्याला तापाचं निमित्त झालं. आणि मग काय मानवी उपाय सगळे केले, अग्नी दोरे गंडे सगळं केलं, पण काय तो पुत्र शेवटी गेला. म्हणजे गुरूंना पण निकट आणून बसवलं होतं की बाबा आता या पुत्राला तुम्ही तरी राखण करा, पण ते काय जमलं नाही, तो पुत्र गेला. मग हे लेखक उद्विग्न झाले की काय करायचं आहे गुरुकडे जाऊन, कशाला पाहिजे, कशाला जाऊ मी शिर्डीला. आता जर आपलं प्रारब्ध आहे ते आपल्याला भोगावंच लागणार, ते काय टळत नाही. ज्या ज्या गोष्टी आहेत त्या घडणारच आहे, तर मग गुरु कशाला पाहिजे हो. गुरु काय करायचे, गुरु काय वेगळं करणार आहे. असं म्हणून ते म्हणले माझी काय इच्छा नव्हती जाण्याची, पण जसं काय त्यांनी मला खेचत शिर्डीला साईबाबा घेऊन गेलेले आहेत की मग मी कशाला माझं स्थान सोडू, असा विचार त्यांनी केला होता. जैसे जैसे जयाचे अर्जित, नानासाहेब प्रांताधिकारी करू निघाले वसईची फेरी, ठाण्याहुनी दादरावरी येऊन वेळभरी बैसले. मध्यंतरी 1 तास गाडी वसईची यावयास, वाटले हा अवकाश लावू कामास एखादिया. झाली मग ऐसी स्फूर्ती, तोची आली दादरावरती, गाडी एक केवळ वांद्र्यापुरती. मग ते बैसती ती येता गाडी निजस्थानी, निरोप आला मज लागुनी, की मी भेट घेता तक्षणी, चालली कहाणी शिर्डीची. केव्हा निघणार साई दर्शना, किमर्थ आळस शिर्डी गमना, दीर्घसूत्रता का प्रस्थाना, निश्चिंती म्हणा का नाही. पाहुणी नानांची आतुरता, मीही शरमलो आपले चित्ता, प्रे नानाची मनाची झालेली चंचलता, पूर्ण प्रांजळता निवेदली. मग नानांचा बोध कळकळीचा प्रेमळ शुद्ध, परिस्ता शिर्डी गमन उच्छेद अति मोदप्रत झाला. मग काय झालं, एकदा ते नानासाहेब जे होते ते तिथले प्रांत होते आणि ते वसईला चाललेले होते. मग दादरला उतरले तर वेळ होता 1 तास. मग तेवढ्यात ना ठाण्यावरनं दादरला गाडी आली. मग जरा वेळ बसले, मग पुढे बांद्र्याला जाणारी गाडी आली. मग त्या गाडीत बसता क्षणी ते नानासाहेबांनी भेट घेता क्षणी विचारलं की काय झालं, शिर्डीला का नाही जात आहे, का येत नाही, का वेळ लावतो एवढा, काय झालं आहे मनाची चंचलता. मग त्यांनी पण खरं मनात आली ती कथा सांगितली की बाबा असं असं झालं, तर मला काही इच्छा नाही शिर्डीला जायची. मग नानासाहेबांनी त्याला बोध केला शिर्डीला का जा बाबा. तर शेवटी त्याला शरम वाटले लेखकाला आणि सांगितलं की बाबा मी निघतो तात्काळ निघतो, घेतले वचन तेव्हाचे नानाने केले प्रयाण. मग मीही मागे परतोन ठेविले प्रस्थान मुहूर्ती. मग सर्व सामान आवरुनी, सर्व निरव करुनी, त्याची दिवशी अस्तमानी शिर्डी लागून निघालो. सायंकाळ पाटील मेल दादरावर उभी राहील, जाणून दादरचेच भरले हशील, तिकीट तेथील घेतले. परी मी गाडीत जाऊन बसता, वांद्रे स्टेशनी गाडी असता, येवन एक गाडी सुटता, तिचे पळता आत ये. तिकीट घेतले दादरपर्यंत, तोचा आरंभी कार्यविधात, प्रथमग्रासी मक्षिकापात, तैसा डोकावत होता की. सोये पाहुणी सर्व सामान, येवन पुसे मज कोठे गमन, तव मी म्हणले दादरासी जाऊन, मेल साधीन मनमाडची. तव तो सुचवी वेळेवर, उतरू नका हो दादरावर, मेल न तेथे थांबणार, बोरी बंदर गाठावे. होती न वेळी ही सूचना, मेल दादरवरती मिळती ना, नकळे मग त्या चंचल म्हणा, काय कल्पना उठल्या की. परते दिवशी प्रयाण योग, साधावा ऐसा होता सुयोग. म्हणून मध्यंतरी हा कथाभाग घडला मना जोगा उचिता. तिकडे भाऊसाहेब दीक्षित होतेची मार्ग प्रतीक्षा करीत, उदयक 9-10 आत झालो शिर्डीत सादर. इसवी सन 1910 वर्तमान हे घडले पहा. एक साठ्यांचाच वाडा तेव्हा होता राहावयासी उतारूस. टांग्यातून उतरल्यावरी दर्शन औत्सुक्य दाटले अंतरी, कधी चरणवंदीन शिरी आनंद लहरी उसळल्या. इतक्यात साईचे परमभक्त तात्या साहेब नुलकर विख्यात,
मशिदीतून आले परत, म्हणती त्वरित दर्शन घ्या. आलेची बाबा मंडळी निशी, वाडियाचे कोपऱ्याशी. चला आधी धूळ भेटीसी, मग ते लेंडीसी जातील. पुढे मग करा स्नान, बाबा जो येतात मागे परतून. तेव्हा मग मशिदीत जाऊन स्वस्त दर्शन घ्या पुन्हा. ऐसे ऐकून घाई घाई धावलो बाबा होते त्या ठाई. धुळीत घातले लोटांगण पायी, आनंदन माये मनात. नानासाहेब सांगून गेले, त्याहून अधिक प्रत्यक्ष पाहिले. दर्शने म्या धन्य मानले, सापडले झाले नयनांचे. कधी ऐकली नाही देखली, मूर्ती पाहुणी दृष्टी निमाली. तहान भूक सारी हरपली, तटस्थ ठेली इंद्रिये. लादलो साईचा चरणस्पर्श, पावलो तो परामर्श. तोची या जीवाचा परमोत्कर्ष, नूतन आयुष्य ते थोनी. ज्याचे लादलो हा सत्संग, सुखावलो मी अंग प्रत्यंग. तयांचे ते उपकार अव्यंग, राहोत अभंग मजवरी. ज्याचे पावलो परमार्थात, तेची की खरे आप्त भ्राते. सोयरे नाहीत तया परते, ऐसे निज चित्ते माने मी. केवळ तयांचा उपकार, करुणे नेमी प्रत्युपकार. म्हणून केवळ जोडणी कर, चरणी शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला, माझी या मनचा विकल्प जडला. वरी साई समागम घडला, परम प्रगटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई, दर्शने वृत्तीसी पालट होई. पूर्वकर्मांची मावळे सई, विट विषयी हळूहळू. पूर्वजन्मीचा पापक संचय, कृपावलोकने झाला क्षय. आशा उपजली आनंदाक्षय, करतील पाय साईंचे. भाग्ये लादलो चरण मानस, वायसाचा होईल हंस. साई महंत संतवंतस, संतावतंस परमहंस सद्योगी. पाप ताप दैन्य विनाशी, ऐसी साईच्या दर्शनेसी. पुनित आज झालो भोवसी, पुण्यराशी समागमे. पूर्वील कित्येक जन्माच्या पुण्यगाठी, तीही साई महाराज भेटी. हा साई एक मिनलिया दृष्टी, सकळ सृष्टी साई रूप. येताची शिर्डीशी प्रथम दिवशी, बाळासाहेब भाट्यांपाशी. आरंभ झाला वादावादीशी, गुरु कशासी व्हावा की. मग या लेखकाने नानासाहेबांना वचन दिलं की मी शिर्डीला जातो. आणि मग तिथेच म्हटलं दादरवरती तिकीट काढलं, म्हणजे बांद्राला तिकीट काढलं. दादरला गाडी उभी राहील आणि दादरवरनं आपण जाऊया पुढे, ती मनमाडला जाणारी मेल पकडूया असं म्हणून बांद्राला ते चढले गाडीमध्ये. तर त्यांच्यामध्ये गाडी चढता चढता एक यवन आतमध्ये शिरला आणि बघू लागला कुठं जायचं काय जायचं सामान बघून. तर ह्यांना तर असं वाटलं काय पहिल्या घासातच जसं माशी यावी तोंडामध्ये, तसं त्यांना ते काय पटलं नव्हतं. आधी कशाला हा माणूस माझ्या डब्यात चढला. तर सांगितलं की मला मनमाडला जायची गाडी गाठायची, दादरला उतरणार आणि ती गाडी पकडणार. तर सांगितलं की दादरला उतरू नका, मेल तिथं थांबणार नाही आहे, तुम्ही बोरीबंदरलाच जा. आणि खरोखर मग त्यांनी ती सूचना केली, त्यामुळे त्यांना काय दादरला मेल मिळालीच नसती. पण मग त्यांना ती मेल तिथे बोरीबंदरला मिळाली आणि अशा रीतीनं ते शिर्डीला निघाले. तिकडे भाऊसाहेब दीक्षित नावाचे दुसरे सद्ग्रस्त वाटच पाहत होते. उतरायला कुठला होता, एक साठ्यांचाच वाडा होता. तेव्हा टांग्यातनं उतरले तर मनामध्ये साईंच्या दर्शनाची इच्छा झाली की कधी एकदा त्यांचे चरण मी वंदीन असं वाटत होतं. तितक्यात साईंचे एक परमभक्त तात्यासाहेब नुलकर नावाचे मशिदीतनं बाहेर आले आणि म्हणले चला चला त्वरित दर्शन घ्या. वाड्याच्या कोपऱ्यावरती बाबा आता आलेले आहेत, आता इथं पाया पडा, मग ते लेंडीला जातील पुढं. आणि मग तुम्ही म्हणे मागे परता स्नान वगैरे करा आणि मग निवांत दर्शन घ्या. मग यांनी बाबांच्या पायांवर लोटांगण घातलं आणि मग खरंच बाबांच्या दर्शनाने त्यांची तहानभूक हरपली. जसं काय जन्मोजन्मीचं पातक सगळी गेली, सगळं अंग सुखावलं. अंगातनं सगळ्या अशा म्हणजे अद्भुत लहरी म्हणतात, सुखाच्या लहरी येऊ लागल्या आणि आपले हात जोडून ते साईंच्या पुढं उभे राहिले. तर जन्मोजन्मीच्या पापाचा आपल्या क्षय झाला असंच त्यांना वाटलं की जसं काहीतरी पुण्यगाठी होतं आपल्या, म्हणूनच आपण बाबांचं दर्शन घेतलंय. आता शिर्डीला उतरल्याच ते बाळासाहेब भाटेकर होते, त्यांच्याशी वादावादी गुरुवरनं सुरू झाली होती की गुरु कशाला पाहिजे. बुडवून आपली स्वतंत्रता, ओढून का घ्यावी परतंत्रता. जेथे निज कर्तव्य दक्षता, काय आवश्यकता गुरुची. ज्याचे त्यानेच केले पाहिजे, न करी त्यासी गुरुनी काय कीजे. न हलविता हात पाय जो निजे, तयासी दिजे काय कवणे. हाची माझा पंथ पक्ष उजू, प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू. दुराग्राचाच तो तराजू, वाद माजून राहिला. अंगी दुर्धर देहाभिमान, त्यानेच वादावादीचे जनन. अहंभावाची ही खूण,
नाही त्याविण वाद जगी. प्रतिपक्षाचे निश्चित मत, हो का पंडित वेद पारंगत. गुरु अनुग्रहा व्यतिरिक्त, पुस्तकी मुक्त केवळ जो. दैव थोर की कर्तृत्व थोर, वाद चालला घनघोर. केवळ दैवावर टाकून भार, काय होणार मी म्हणे. तो बोले विरुद्ध पक्षकार, होणार असी नाही प्रतिकार. होश्यमान नाही टळणार, मी म्हणणारे भागले. दैवापुढे कोण जाई, एक करता एक होई. ठेवा तुमची ही चतुराई, अभिमान ठाई पडेना. मी म्हणे हो म्हणता कैसे हे, करील त्याचेच सर्व आहे. आळशा परे भैसुनी राहे, देव साहे कैसे ते. उद्धरेत दामनात्मनम, गरजे स्वये स्मृतिवचनम. तयाचा अनादर करून तरुण जाणे अशक्य. ते ज्याचे त्यानेच करावे लागे, लागावे की मर्त गुरुचे मागे. आपण असल्या विण जागे, गुरु कैसे भागे कैसेनी. उतरल्याच त्याने बाळासाहेब भाट्यांशी वाद केला की आपल्यालाच कर्म करायचे, तर आपलं स्वातंत्र्यता बुडून गुरुच्या आज्ञेत कशाला राहायचं हो, कशाला पारतंत्र्य घ्यायचं, कशाला गुरु पाहिजे. ज्याचं त्याने जर करायचं तर गुरु काय करायचे. हाच माझा पक्ष आहे. तर प्रतिपक्ष आपल्या जागी ठाम होता की गुरु पाहिजेच आहे. गुरु विना जगामध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. लेखक म्हणे असल माझा हरी जर दिल खाटल्यावरी, हातपाय ना हलवता काय देणार आहे का कोण. गुरुनी केलंच पाहिजे. मग तो प्रतिपक्ष म्हणे अहो किती पंडित असेल, हुशार असेल, तरी गुरुशिवाय त्याला काही शेवटी कड नाही. म्हणजे गुरु नसेल तर त्याची ती सगळी बडबड व्यर्थ आहे, असा ह्यांचा वाद चालला होता. तर लेखावादा कळलं की आपल्यामध्ये खूप अहंकार ठासून भरलेला आहे, आपण आपली जागा काही सोडत नाही. तर आपली सद्विचार वृत्ती, आपले साधन चित्तशुद्धी, ते जुगारुणी कुबुद्धी. गुरु काय सिद्धी देईल त्या वादाचा अंत नाही, निष्पन्न काही झाले नाही. चित्त स्वारस्यास अंतर्लोपाई, ह्याची कमाई म्या केली. ऐसा वाद घालता घालता कोणी तिळवर न थकता. अशा दोन घटका लोटता वादा आटपता घेतला. पुढे मंडळी समवेत, आम्ही जातो जो मशिदीत. बाबा काका साहेबाप्रत परसा पुसत काय ते. काय चालले होते वाड्यात, वाद कशाचा होता भांडत. काय म्हणाले हे हेमाडपंथ, माझ्याकडे पाहत बाबा बोलले. वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर्भवत. बाबासी कळले कैसे वृत्त, आश्चर्यचकित मी झालो. मग ते म्हणे जर आपल्या मनातच जर कुबुद्धी असेल तर गुरु कुठं आपलं शुद्ध चित्त करणार आहे, आपल्यालाच केलं पाहिजे. असं त्या वादाला काही अंत नव्हता. दोन्ही पक्ष काही थकत नव्हते आणि वाद चालू होते. शेवटी वाद आटपता घेतला. बाबांच्या दर्शनाला गेले तर बाबांनी ते नाव दिलं की हे हेमाडपंथ काय म्हणत होते हो. तर मग म्हणे आता यांना लेखकाला आश्चर्य वाटलं की मशीद आणि बाबा जिथं बसले तो वाडा, त्याच्यामध्ये भरपूर अंतर आहे. तर बाबांना कसं काय कळलं की हा वाद आम्ही करत होतो. असो ऐसा मी वाग्बाण अहत, झालो निशब्द लज्जावंत. पहिल्याच भेटी सिके ते अनुचित, घडले अवित मज करवी. हे हेमाडपंथ नामकरण, प्रातःकालीचा वाद या कारण. तेथेची बाबासी हेमाड स्मरण, मणी मी खूण बांधली. देवगिरीचे राजे यादव, हेची ते दौलताबादीचे जाधव. 13वे शतकी राज्यवैभव, वाढविले गौरव महाराष्ट्राचे. प्रौढ प्रताप चक्रवर्ती, महादेव नामा भूपती. पुतण्यात याचा पुण्यकीर्ती, विक्रमे प्रख्याती पावला. तो यदुवंश चूडामणी, रामराजा राजाग्रणी. मंत्री या उभयताचा बहुगुणी, सर्वलक्षणी हे माद्री. तो धर्मशास्त्र ग्रंथकार, बृंदार्थ परम उदार. आचार व्यवस्था संगतवार, आरंभी रचनार हे माद्री. व्रतदान तीर्थ मोक्ष खाणी, नामे चतुर्वर्ग चिंतामणी. ग्रंथ रचिला हे माद्रीनी, विख्यात करणी तयांची. गिरवाण भाषेत हे माद्री पंथ, तोची प्राकृती हे माडपंथ. मुत्सद्दी राजकारण निष्णात, होता विख्यात ते काळी. परितो वत्समी भारद्वाज गोत्री, तो पंचमी त्रिप्रवरी. तो यजुर्मी ऋग्वेदाधिकारी, तो धर्मशास्त्री मी मूढ. तो माध्यान्दिन मी शाकल, तो धर्मज्ञ मी भाष्कळ. तो पंडित मी मूर्ख कुशळ, कामज पोकळ ही पदवी. तो राजकारण धुरंधर मुत्सद्दी मी, तो राजकारण धुरंधर मुत्सद्दी मी अल्पमती मंदबुद्धी. त्याची राज्य प्रशस्ती प्रसिद्धी, ओवी साधी न भक्त करवे. तो ग्रंथाकार कलाभिज्ञ, मी तो आयसा ठोंबा आज्ञ.
तो धर्मशास्त्र विशारद सुज्ञ मी अल्पप्रज्ञ हा ऐसा. तयाचा लेखन कल्पतरू नाना चित्र काव्याचा आकारू. मी हे ऐसे बाबांचे लेकरू येईना करू ओवीही. गोरा चोखा सावता माळी निवृत्ती ज्ञानोबा नामादी सगळी. भागवत धर्म प्रवर्तक मंडळी उदयासी आली ये काळी. आता हे हेमाडपंथ कोण आहे तर देवगिरीचे राजे यादव त्यांचा प्रौढ प्रताप चक्रवर्ती महादेव नामा राजा होता. महादेव नावाचा त्याचा पुतण्या विक्रम आणि तो देखील यदुवंश चूडामणी होता. म्हणजे आता ते तिकडचे जाधव आहेत, पहिले यादव होते ते जाधव आहे. त्यांच्या यदुवंशामध्ये त्यांचा एक हेमाद्री नावाचा मंत्री होता. तर तो अतिशय हुशार होता, तो धर्मशास्त्र जाणणारा होता, त्यानं अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. तो हेमाद्री संस्कृतमध्ये त्याने चतुर्वर्ग चिंतामणी नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आणखीन म्हणजे तो पण संस्कृत भाषेमध्ये लिहिला आहे. तर मग म्हणे या लेखकाला वाटलं की मी मंदबुद्धी निव्वळ, मला काही येत नाही, त्याच्या माझ्यामध्ये सगळे फरक आहे, पण तरी बाबांनी ही पदवी मला का द्यावी. तो यजुर्वेदी मी ऋग्वेदी, तो धर्मशास्त्री मी मूर्ख. आता या ब्राह्मण शाखा आहेत, माध्यान्ह आहे, शुक्ल माध्य गोत्र आहे. तो धर्मपंडित होता, मी मूर्ख भाष्कळ आहे, अशी स्वतःचीच ते निंदा नालस्ती करतात. आणि मी ठोंब्या म्हणे, तरी पण मला त्यांनी हे धर्मविशारद असं पद बाबांनी का दिलं. तर जो लेखन कल्पतरू होता, म्हणजे त्याच्याकडं अनेक लेखन कल्पतरू नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी ह्या हेमाडपंथांच्या लेखन कल्पतरू नावाच्या ग्रंथात मराठी काव्यरचनेबद्दल विविध गोष्टी लिहिल्या आहेत. तर मी तर म्हणे फक्त माझ्याकडे एकच पदवी आहे, ती पदवी म्हणजे मी बाबांचं लेकरू आहे. मग त्या काळामध्ये संत गोरा कुंभार चोखा सावतामाळी निवृत्ती ज्ञानदेव ही सगळी मंडळी भागवत धर्माचा प्रचार करणारी मंडळी त्या काळामध्ये उदयासी आली. पंडित बोपदेव विद्मणी चमके जयाचे सभांगणी. तेथेची हेमाडपंथ राजकारणी ख्याती गुणी गणी जयाची. तेथून पुढे उत्तरेहुनी उतरल्या या देशी फौजा यवनी. जिकडे तिकडे मुसलमानी अंमल दक्षिणी मावळला. त्या राजाच्या दरबारी पंडित बोपदेव नावाचे विद्वान असे होते. तर मग पुढे काय झालं, उत्तरेहुनी त्या यवनांच्या फौजा सगळ्या आल्या आणि इकडे तिकडे त्यांचा अंमल सुरू झाला आणि दक्षिणी अंमल मावळला. तेथून पुढे उत्तरेहुनी उतरल्या त्या देशी फौजा यावनी. जिकडे तिकडे मुसलमानी अंमल दक्षिणी मावळला. उगाच याना त्या पदवीचे दान चतुराईचा हा सन्मान. वादावादीवरी हा वाघबाण अभिमान खंडन करावया. होऊन अर्ध्या हळकुंडे पिवळे उगीच योग्य ते विण जो बरळे. तया माझे उघडिले डोळे घालून वेळेवर अंजन. असो ऐसे हे पूर्वोक्त लक्षण साई मुखोदित विलक्षण. प्रसंगयोच्छित सार्थ नामकरण ते म्या भूषण मानिले. तर मी फुकटची वादावादी केली, अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालो. मग माझा अभिमान मनाचा खंडन करण्यासाठी बाबांनी मला मुद्दामहून म्हणजे उपरोधाने मला हे हेमाडपंथ नाव दिलं. पण मी तेच भूषण मानलं आणि तेच नाव मी पुढे चालू केलं की यातून माझं लागो शिक्षण. वादावादी हे कुलक्षण स्पर्शो न मज एकही क्षण. परम अकल्याणकारी ते गळून जावा वादाभिमान. एतद्वर्थ हे अभिधान जेणे अमरण राहावे भान. नित्य निराभिमान असावे. रामदाशरथी देवावतारी पूर्ण ज्ञानी विश्वासी तारी. अखिल ऋषीगण मानसा विहारी चरणधरी वसिष्ठाचे. कृष्ण परब्रह्माचे रूपडे तयासही गुरु करणे पडे. सांदीपनीच्या ग्रही लाकडे सोसूनी साकडे वाहिली. तेथे माझी काय मत वादावादी करावी किमर्थ. गुरुविन ज्ञान वापरमार्थ नाही हा शास्त्रार्थ दड केला. वादावादी नाही बरी नको कुणाची बरोबरी. नसता श्रद्धा आणि सबुरी परमार्थ तिळभरी साधेना. हेही पुढे आले अनुभवा ये रीती या नाम गौरवा. प्रेम पुरस्पर निज सद्भावा शुद्ध स्वभावा आदरिले. आता असो हे कथानक स्वपक्ष परपक्ष विच्छेदक. वाद प्रवाद निवर्तक सर्वासही बोधक समसाम्य. ऐसे हे ग्रंथ प्रयोजन अधिकारी अनुबंध दर्शन. ग्रंथकाराचे नामकरण कथन श्रवण करविले. पुरे आता हा अध्याय विस्तार. हेमाड साई चरणी सादर.
पुढे यथानुक्रम कथा सविस्तर श्रवण तत्पर व्हावे जी. साईची आपली सुखसंपत्ती, साईचा आपली सुखसंवित्ती, साईचा आपली परमनिवृत्ती, अंतिम गती श्री साई. साई कृपेची या कारणे, साई चरित्र श्रवण करणे, तेनेची दुस्तर भवभय तरणे, कलिमल हरणे निर्मूल. स्वस्ती श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हे माड पंत विरहित विरचित्ते. श्री साई समर्थ सच्चरित्रे, कथा प्रयोजन नामकरण. नाम द्वितीय अध्याय गोडहा. आता याच्यामध्ये काय सांगितलं की माझ्या वादावादीचा अभिमान नष्ट करण्यासाठी मला उपरोधाने साईंनी हे नाव दिलं आणि तेच मी मोठ्या आदराने माझ्या शिरी ठेवलं की मला जाणीव राहावी बाबा की मी कोणाशी कधी वादावादी करू नये आणि माझा सगळा अभिमान गळून जावा. मग त्याने सांगितलं की राम एवढा देव होता, त्या अखिल विश्वाचे ऋषी सगळे त्याचं म्हणजे चरणवंदन करत, पण तरी पण रामानं काय केलं तर वशिष्ठांचे चरण धरले. कृष्ण परब्रह्माचं रूपडं होता, परंतु त्याला पण गुरु करावा लागला आणि सांदीपनीच्या घरी त्यांनी लाकडाच्या मोळ्या वाहिलेल्या आहेत. तिथं मी कोण, माझी काय मात हो, मी कशाला वादावादी करावी की कुठल्या गोष्टीची बरोबरी पक्ष करावा, गुरु कशाला हवा, गुरु कशाला नसावा, हे सारं मी का करावं हो. तर गुरुविनं कुठलंही ज्ञान परमार्थ हा व्यर्थच आहे, हा नाहीच तुम्हाला. तर जेव्हा तुम्ही श्रद्धा सबुरी ठेवता एखाद्या गोष्टीवरती तर तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव येईल आणि ह्या गोष्टी माहीत होण्यासाठी आणि माझ्या हेमाडपंत नावाचा इतिहास माहीत होण्यासाठी या अध्यायाचं प्रयोजन आहे. अशा रीतीने इथे हा साई चरित्रामृतातला द्वितीय अध्याय संपूर्ण झाला. श्री सद्गुरू साईनाथार्पण नमस्तु. शुभम भवतु. गोपाल कृष्ण महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय.